हाय, नमस्कार. प्रवीण काळे. आज रविवार दिनांक 22 जून 2025. गेले काही रविवार अभिवाचन घाईत उरकत असल्याने एक चांगला लेख, तोही मला माझ्या आवडत्या साहित्यिकाविषयी म्हणजे पु ल देशपांडे यांच्यावर दिनांक 8 जून 2025च्या लोकरंगात लेखक उत्पल वबा यांनी लिहिलेला व न भेटलेल्या सहयात्रिकाचे स्मरण या सदरात आलेला हे अभिवाचन जरा वेळ काढून करून घ्यावे असा मानस ठेवून आज करावयास घेतला. गेली 25 वर्षे आपण व अवघ्या महाराष्ट्राने पुलंविना काढलेली, पण तरीही या आनंद यात्रेचे कुठे ना कुठे संदर्भ मायासारख्या पुलं वाचलेल्या मध्यमवयीन बालकास युवकास स्मरत होते. आजच्या जगात आपण वाचक कमी पण प्रेक्षक जास्त झालेलो, म्हणून आजच्या पिढीला न भेटलेल्या पुलंविषयी काहीतरी कळावे म्हणून हा लेख अभिवाचन सादर करता होतोय. ऐकूया मग लेख न भेटलेल्या सहयात्रिकांचे स्मरण. पु ल वजा 25 वर्ष. लेखक उत्पल वबा. अभिवाचक प्रवीण काळे. लेखकाने लिहितं असणं, विविध ट्रिगर्समुळे लिहितं असणं, वाचकांना वाचन थांबवणं अशक्य करणं, विलक्षण सूक्ष्म निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती आणि लेखकीय कारागिरी अजिबात दिसून न देताही तिचा योग्य तो उपयोग करून घेण्याचं कौशल्य यांच्या बळावर रंगीबेरंगी माणसांनी नटलेलं चित्रमय जगत उभं करणं, लोकांना त्यात रमवून टाकणं ही लेखकपणाची वैशिष्ट्य वाचकांसाठी कुतूहलाचा विषय असतात. त्यातही मग एखादा लेखक जेव्हा तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग होतो आणि त्याचा प्रभाव लक्षणीय काळापर्यंत राहतो, तेव्हा तर अशा लेखकाबद्दल अधिकच कुतूहल वाटतं. लेखकाने लोकांच्या जगण्यात स्थान मिळवणं ही त्याच्या सर्जनशीलतेला मिळालेली पावती असते. महाराष्ट्र देशी हे ज्या लेखकांच्या वाट्याला आलं त्यातले पु ल देशपांडे अग्रणी. पु ल वयाच्या साठीत होते तेव्हा टीनेजमधली माझ्यासारखी मुलं त्यांची प्रवास वर्णनं, व्यक्तिचित्र, ललित लेखन नाटकं वाचून हरकून जात होतो. आजच्या मीमांसक भाषेत बोलायचं तर आमच्यासाठी पुलंचं लेखन म्हणजे डोपमाईनचा आद्यस्रोत होतं. नाटक वाचणं याबद्दल कोणाचं काय मत असेल ते असो, पण टेबलावर किंवा एका हातात जेवणाचं ताट आणि एकीकडे तुझे आहे तुझपाशीचं कितव्यांदा तरी वाचन हे दृश्य आमच्या घराने असंख्य वेळा पाहिलं होतं. आता पुस्तकाची जागा स्क्रीनने घेतली आहे, यावर वेगळी चर्चा संभवते, पण ते असो. 21व्या शतकाची पहिली 25 वर्ष पूर्ण होण्याच्या टप्प्यावर 20व्या शतकातील महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या पुलंबद्दल एक नक्की म्हणता येईल की हा लेखक शिळा व्हायला तयार नाही. म्हणजे एकेकाळी पारायण केलेली पुलंची पुस्तक आजही वाचतो या अर्थी नव्हे. त्या वाचनाने तेव्हा जे आत उतरवलं ते अजूनही टवटवीत आहे या अर्थाने. त्यासाठी ती पुस्तकं पुन्हा वाचायची गरज नसते. नंदा प्रधान, लखू रिसवूड, नारायण चितळे मास्तर, नाथा कामत, सखाराम गटणे, अंतू ब्रवा, बबडू, 100% पेस्तन काका आणि इतर लोकोत्तर वल्ली किंवा असामीतले धोंडोपंत, शंकर्या, नानू सरंजामे, गुरुदेव आणि कायकिनी गोपाळराव, बटाट्याच्या चाळीतले आचार्य बावा बर्वे, कुचरेकर मास्तर, सोकरजी त्रिलोकेकर, माळसाकांत पोंबोरपेकर, जनोबा रेगे, एच मंगेशराव आणि वर्धाबाई, नागू तात्या आढे, वाऱ्यावरची बरातमधली रविवार सकाळ आणि साक्ष म्हैसमधली सुबक ठेंगणी, मधु मनुष्टे, झंप्या दामले, उस्मान शेठ, तुम्ही काही म्हणाल उस्मान शेठ, सर्व धर्म सारखे, ऑम्लेट म्हणणारे बगू नाना, स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर टेप लावणारे बाबासाहेब मोरे, धर्मा मांडवकर, ती फुलराणीमधली मंजुळा, अशोक जहागीरदार, विश्वनाथ जोशी आणि मटक्याच्या अड्ड्यावरील तत्त्वज्ञ दगडोबा साळुंके. पुलंच्या लेखनातून आपल्याशी थेट बोलणारे अनेक प्रसंग, व्यक्ती आणि ठिकाणं हे सगळं पुन्हा वाचायची गरजच नसते इतकं ते आता आत तुमच्या मध्ये भिनलेलं असतं. दैनंदिन संवादात पुलंच्या पात्रांचे संदर्भ आणि संवाद आजही हजेरी लावतात. पुलंच्या लेखनाचं साहित्यिक मूल्यमापन जे व्हायचं ते हो. मराठी वाचकांनी त्यांना दिलेला कौल अबाधित आहे. पुलंचं साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रात केवळ वावरले इतकंच नाही, त्यांनी त्या क्षेत्रात एक उंची गाठली. मात्र त्यांचं पहिलं प्रेम संगीतावर होतं. एकाच वेळी एका ठिकाणी गाण्याची मैफल आणि दुसऱ्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम असं असेल तर मी गाण्याच्या मैफिलीला जाईन असं ते म्हणायलाच अनेकांना माहीत असेल. म्हणूनच बहुधा त्यांनी चितारलेल्या व्यक्तिचित्रांमध्ये गायक, संगीतकारांची व्यक्तिचित्रे विशेष उठून दिसतात.
पुलंची व्यक्तिचित्र म्हणजे त्यांच्या गुणगायीन आवडी स्वभावाचे द्योतक आहेत. गायक, लेखक, अभिनेते, नातलग, मित्र, शिल्पकार, सामाजिक राजकीय विचारवंत, कार्यकर्ते, बाबा आमटेंसारखे मोठे समाजसेवक अशांविषयी लिहिताना पुलंची लेखणी कमालीची कृतज्ञ होईल, भारावून जाईल. त्यामुळे पुलंनी व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ गुणवर्णन असा पायंडा पाडल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो. पण त्यांनी लिहिलेली काही चित्र विशेषतः भास्करबुवा बखले आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर तर हा समज पूर्णपणे बरोबर नाही याची खात्री पटते. बखले आणि पलुसकर या दोन्ही व्यक्तिचित्रणात पुलंमधल्या गुणग्राहक, भावूक, रसिका इतकाच त्यांच्यातला संगीताच्या इतिहासाचा अभ्यासकी ठसठशीत दिसतो. इतरही बऱ्याच व्यक्तिचित्रांमधून त्यांच्यातल्या सामाजिक सांस्कृतिक भाष्यकाराची झलक मिळत असते. फक्त होतं असं की त्या व्यक्तिचित्रणाचा एकूण बाज प्रेमाचा, भारावलेपणाचा असल्याने काही गंभीर तपशील वाचक समीक्षकांकडून निसटून जातात. पुलं गेल्यानंतर पुढच्याच वर्षी 2001 साली प्रकाशित झालेल्या 1 शून्य मी या त्यांच्या लेखसंग्रहातले काही लेख वाचून अरे, पुलंनी गंभीर लिखाणही केलेलं आहे की, असा बऱ्याच वाचकांना साक्षात्कार झाला. या संग्रहातल्या त्यांच्या नामस्मरणाचा रोग या लेखाने समाजमाध्यमांची वारी केल्याचं अलीकडे दिसलं. माणसाच्या जगण्यात साहित्याचं प्रयोजन काय किंवा कलेचं प्रयोजन काय, उत्तम साहित्य, कला कशाला म्हणायचं यावर आजवर अगणित पानं खर्ची पडली असतील. माणूस आणि त्यातही समीक्षक माणूस स्वतःची दृष्टी, स्वतःचा काही एक विचारव्यूह घेऊन जगत असल्याने हे होतच राहणार. पण समीक्षेच्या अदृश्य दडपणाखाली देखील कलावंत त्यांची निर्मिती करत राहतात, समीक्षेला खाद्य पुरवत राहतात. हे मला अधिक विशेष वाटतं. मोनालिसा स्माईल या चित्रपटात कला इतिहास शिक्षक कॅथरीन एकदा विद्यार्थिनींना चेम सुटिन या फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकाराचं कॅरकस ऑफ बीप या शीर्षकाचं एक चित्र दाखवते. ते चित्र मुलींनी आजवर पाहिलेल्या चित्रांमधून तयार झालेल्या त्यांच्या सौंदर्यदृष्टीला धक्का देणार असतं आणि मुख्य म्हणजे ते सिलॅबसचा भाग नसतं. या आउट ऑफ द सिलॅबस चित्राबद्दल चर्चा सुरू होते. त्यात कॅथरीन म्हणते की तुम्हाला हे चित्र आवडायलाच हवं असं अजिबात नाही, पण तुम्ही ते विचारात मात्र जरूर घेतलं पाहिजे. मला वाटतं हा विचार कलात्मक अभिव्यक्तीबाबत मला कला क्षेत्रातील पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही आविष्कारांबाबत साधक बाधक चर्चा करताना लक्षात घ्यावा असा आहे. पुलंना वाचकांचं उदंड प्रेम मिळालं आणि दुसरीकडे समीक्षकीय दणुक्यांनीही त्यांना सोडलं नाही. त्यांच्या काही लेखांमधून त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. सुधीर बेडेकर, फमू शिंदे यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये ते याबद्दल बोलले आहेत. दोन्ही मुलाखती पुरचुंडी या पुस्तकात आहेत. फमू शिंदेंना दिलेल्या मुलाखतीत भालचंद्र नेमाडेंनी पुलंवर केलेल्या टीकेबद्दल पुलं जे बोलले आहेत ते जरूर वाचावं आणि सुधीर बेडेकरांना दिलेल्या मुलाखतीत पुलंवर होणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांच्या मध्यमवर्गीय लेखक आरोपाबद्दल जे बोलले आहेत तेही अवश्य वाचावं. पुलंसारख्या लेखक माणूस म्हणून कसा मोठा होतो आणि वाचकांना तो का आवडतो हे लक्षात येईल. स्वतः पुलंनी थिएटर ऑफ द ॲब्सर्ड, नवकविता, एकूणच त्यांना अनाकलनीय वाटणाऱ्या कलाविष्काराबद्दल विडंबनात्मक लेखन केलं आहे. भाऊपाध्यांच्या लेखनशैलींची त्यांनी टोपी उडवली आहे. साहित्याच्या, कलेच्या क्षेत्रात भिन्न वृत्तीच्या, भिन्न विचारप्रवाहांचे पाईक असलेल्या कलाकार समीक्षकांकडून टीकेची जी देवाणघेवाण चालते ती ही मंडळी माणूस आहेत हेही लक्षात घेत पाहावी लागते. मला जाणवणारं पुलंचं एक वैशिष्ट्य असं की ते जेव्हा भक्कम आणि निर्विष विनोदाचा आधार घेत टोप्या उडवत तेव्हा त्यांना त्यातून होणारी रसनिष्पत्ती लाजवाब असे. आज रोस्टिंग हा विनोदाचा प्रकार चांगला रुळला आहे, पण त्यावेळी पुलंनी काही प्रमाणात हे रोस्टिंग केलं होतं. प्रश्न मुळात विनोदाला मान्यता आणि प्रतिष्ठा देण्याचा आहे. विनोद या साहित्य प्रकाराच्या स्वरूपातच अतिशयोक्ती, थोडी आक्रमकता, थोडी बोचकारे काढण्याची क्षमता हे सगळं असतं हे मान्य करण्याचं आहे. समाज म्हणून, वाचक प्रेक्षक म्हणून तुम्ही हे करू शकलात तर पुढची चर्चा संभवू शकते. आणि या आघाडीवर आज पुलंचं काय झालं असतं हा विचारही करवत आहे. जेव्हा पुलं विनोद करत होते तेव्हाही काही प्रमाणात त्यांना त्यांचे काही उलट फटके बसत होते. वाऱ्यावरची बरात सुरू होताना पुलं प्रेक्षकांसमोर येऊन आमचा हा कार्यक्रम मजेचा आहे, म्हणजे हसून सोडून द्यायचा आहे, त्यात साहित्यिक मूल्य वगैरे शोधू नका, सापडणार नाही असं म्हणून पुढे अगदी काकुळतेने कृपा करून कोणी रागावू बिगावू नका असं म्हणायचे. पण तरी एकूणात बघता लोकांची विनोद स्वीकारण्याची, सहन करण्याची तयारी बरीच बरी होती असं म्हणता येतं.
आज कदाचित पुलंचं अवघड झालं असतं. या भारतमातेने एक वैताग आणला आहे. जरा कुठे थोडा वेळ नातवंडांना खेळवेल तर नाव नाही, उठसूट आपली सुपुत्रांना हाका मारत असते, असं त्यांनी एके ठिकाणी ओघात लिहिलं आहे. परदेशात स्त्री पुरुषांचा मुक्त वावर पाहून आम्ही मात्र स्वतः प्रभू रामचंद्र असल्यासारखे सीतामायांना आमच्या मागून वागवत चाललो होतो, असं ते एका प्रवास वर्णनात लिहितात. आणखीही काही उदाहरणं आहेत. आता आज त्यांनी ते हे विनोद केले असते तर कदाचित संस्कृती रक्षक आणि देशभक्तांनी त्यांच्या घरावर मोर्चे नेले असते आणि पुलंवर अर्बन नक्षलचा शिक्काही बसला असता. 1920 ते 2000 हा पुलंचा 80 वर्षाचा कालखंड राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदलांच्या संदर्भात ज्या वेगाने पुढे सरकत गेला, तितकाच वेग बहुधा 2000 ते 2025 या 25 वर्षांच्या काळाला आहे. या काळातला बदलाचा वेग अचंबित करणारा आहे. डिजिटल जग वेगवान, सोयीसुविधांचं असलं तरीही ते बऱ्याच प्रमाणात हिंसकही आहे. एकीकडे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे तर दुसरीकडे अभावग्रस्तताही आहे. असं असतानाही बाजाराच्या तावडीतून कोणीच सुटलेलं नाही, लेखकही नाही. पु ल ज्या काळात वावरत होते तेव्हा लेखक आजच्या इतका असुरक्षित प्रभावक्षम नव्हता. लेखक त्याच्या काळाचं अपत्य असतो असं म्हणतात, पण त्याचबरोबर तो त्याच्या काळाला काही प्रमाणात आकारही देत असतो. आज लेखकापुढे काळाचं अपत्य असणाऱ्या पर्याय नसल्यासारखी स्थिती आहे. वाचक आपल्या लेखकाचा शोध घेत असत, पण आता लेखकाला आपला टार्गेट वाचक शोधावा लागतो. कारण वाचकांचं लक्ष प्रचंड विभागलेलं आहे. एक तर वाचकाचा प्रेक्षक झाला आहे, त्यामुळे 24 तास स्क्रीनवर गळणाऱ्या कंटेंटवरचे त्यांचे डोळे आपण लिहिलेल्या कथेकडे वळवण्याची उस्तवार लेखकालाच करावी लागते. त्यातून आजचा लेखक या काळासारखाच विस्कळीत झालेला दिसतो. आज पु ल असते तर कदाचित ते स्वतः देखील समाजमाध्यमांच्या जंजाळात हरवले असते. कारण त्यांचा स्वभाव माणसांमध्ये रमण्याचा होता, पण त्यामुळे ते स्वतः भरभक्कम निर्मिती करण्याऐवजी समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांना उत्तरं देत बसले असते. अंतहीन चर्चांमध्ये अडकले असते. पुलंनंतर त्यांच्यासारखा हरहुन्नरी अष्टपैलू लेखक कलावंत मराठी जगतात अद्याप झाला नाही, पण भविष्यात कधी होईल का, असा प्रश्न काही जणांच्या मनात येत असेल. मला हा प्रश्न तितकासा प्रस्तुत वाटत नाही, कारण कलाकृती आणि कलावंत या दोहोंच्या निर्मितीबाबत आपण गणिती पद्धतीने काहीच सांगू शकत नाही. पुलंसारखा लेखक हो अथवा न हो, जे लेखक होतील त्यांनी त्यांच्यासारखा माणूस लेखक व्हावं असं मात्र मनापासून वाटतं. पुलंमधला लेखक, रसिक आणि सहृदय माणूस वेगळा काढता येत नाही, इतके ते एकजीव झालेले दिसतात. पुलंबद्दल आत्मीयता वाटण्याचं हे मुख्य कारण आहे. कृतज्ञ असणं ही सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि कृतज्ञ असणं सर्वात कुरूप गोष्ट आहे, असं पुलंनी म्हटलं आहे. सांस्कृतिक वैचारिक क्षेत्रात चर्चा, समीक्षा, विचारधारा आणि व्याख्यांची युद्ध हे सगळं सुरू असायला हरकत नाही, पण पुलंचं हे साधं म्हणणं लक्षात ठेवून ते केलं तर कदाचित हा प्रवास सुसह्य होईल. पुलंना आनंदयात्री म्हटलं जातं, त्याची अशा वेळी आठवण होती. ते आज असते तर त्यांनी काय केलं असतं किंवा नसतं याचं मला फारसं कुतूहल नाही, पण त्यांच्यासारखा सहयात्री आपल्याबरोबर आहे याचा मला अतीव आनंद झाला असता. धन्यवाद.